हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC आस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2014ची क्वेश्चन पेपर बघणार आहोत। तर आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्सची सिरीज चालू केलेली आहे। तर हे आपलं चौथं लेक्चर आहे। तर मित्रांनो, 2014 पासून तर 2023 पर्यंतच्या सर्व क्वेश्चन पेपर मी घेणार आहे। तर तुम्हाला आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न उत्तरं विचारलेले आहे, कोणत्या टॉपिकवर आयोगाने भर दिलेला आहे, आयोगाचा भर आहे, तर हे तुम्हाला या व्हिडिओमधून समजेल। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा। आधी आपण लेक्चर घेतलेले आहे, तर तुम्ही ते बघितलेले नसाल तर ते लेक्चर बघून घ्या। तर मित्रांनो, राज्यसेवा 2014 मधील जिओग्राफी, हिस्ट्री आणि इकॉनॉमीचे क्वेश्चन आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेले आहे आणि काही सायन्सचे क्वेश्चन पण बघितलेले आहे। तर आपण काही सायन्सचे क्वेश्चन आज बघूया। तर पहिला प्रश्न, फुलामधील आवश्यक मंडळ कोणते आहे? तर ऑप्शन काय आहे? निदल आणि परिदल, निदल आणि दल, तिसरं पुमंग आणि जायांग, चौथं निदल, पुंज आणि पुकेसर। तर फुलांमधील आवश्यक मंडळ कोणते असते? तर ते असते पुमंग आणि जायांग। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 हे याचं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, युरियाचे वहन कोण करते? तर ऑप्शन आहे जीवद्रव्य प्लस रक्त, दुसरं रक्त प्लस ऑक्सिजन, तिसरं तांबड्या रक्तपेशी प्लस कार्बन डायऑक्साईड, चौथं पांढऱ्या रक्तपेशी प्लस लाळ। तर याचं योग्य उत्तर काय आहे? जीवद्रव्य प्लस रक्त म्हणजे प्लाझ्मा प्लस ब्लड हे युरियाचे वहन करते। तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन फर्स्ट हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, खालील विधानांची सत्यता पडताळा। अन्न संरक्षण समिती प्रकाशन 398 द्वारा रासायनिक पदार्थांच्या अन्न प्रक्रियेतील वापरासंबंधी खालील मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत, तर त्यांची सत्यता पडताळा। तर ए विधान काय दिलं आहे? अन्नाची सत्व टिकवण्यासाठी अँटीऑक्सिडंटचा वापर, बी अन्न टिकवून ठेवण्यासाठी अँटीमायक्रोबियल व इनर्ट गॅसचा वापर, सी रंग व चव देणाऱ्या पदार्थांचा वापर करून अन्नाचे सुशोभीकरण करणे, डी अन्न प्रक्रियेस पर्पजचा वापर करणे। तर ए काय आहे? सर्व विधाने सत्य आहेत, दुसरं ए बी सी सत्य, तिसरं ए आणि डी सत्य, चौथं सर्व विधाने असत्य आहे। तर अन्न संरक्षण समिती प्रकाशन 398 द्वारा रासायनिक पदार्थाच्या अन्न प्रक्रियेतील वापरासंबंधी मार्गदर्शक तत्त्वे दिलेली होती। तर ती कोणकोणती होती? तर अन्नाची सत्व टिकवण्यासाठी अँटीऑक्सिडंटचा वापर केला जाणार होता, अन्न टिकवून ठेवण्यासाठी अँटीमायक्रोबियल व इनर्ट गॅसचा वापर केला जाणार होता, रंग व चव देणाऱ्या पदार्थांचा वापर करून अन्नाचे सुशोभीकरण करणे आणि अन्न प्रक्रियेत पर्पजचा वापर करणे। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर सर्व विधाने हे बरोबर आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कुठले विधान सत्य आहे? ए काय दिलं आहे? इंडिको ब्ल्यू हा नैसर्गिक रंग आहे आणि बी ऑलिझरीन हा कृत्रिम रंग आहे। तर पर्याय उत्तर काय आहे? दोन्ही सत्य, ए सत्य बी असत्य, तिसरं ए असत्य बी सत्य, चौथं दोन्ही असत्य। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर इंडिगो ब्ल्यू हा नैसर्गिक रंग आहे, तर हे विधान बरोबर आहे, आणि ऑलिझरीन हा कृत्रिम रंग आहे हे विधान चुकीचं आहे। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सेकंड। नेक्स्ट क्वेश्चन, सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते? तर ऑप्शन एक आहे ग्लुकोज आणि रिबोज, दुसरं फ्रॅक्टोज आणि रिबोज, तिसरं ग्लुकोज आणि फ्रॅक्टोज, चौथं लॅक्टोज आणि माल्टोज। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर सुक्रोजचे पाण्याबरोबर संयोग होऊन पृथक्करण झाल्यास समप्रमाणात कुठले मिश्रण तयार होते? ग्लुकोज आणि फ्रॅक्टोज हे मिश्रण समप्रमाणात तयार होते। तर याचं योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन 3 याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, सिमेंटची निर्मिती ही खालीलपैकी कुठल्या घटकापासून झालेली आहे? तर ए ऑप्शन काय आहे? CaO SiO2 Al2O2, दुसरं CaO Al2O3 MgO, तिसरं SiO2 Al2O3 आणि AlCl5, चौथं CaO SiO2 आणि AlCl3। तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर सिमेंटची निर्मिती CaO SiO2 Al2O3 यापासून निर्मिती होती। ऑप्शन फर्स्ट हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न, कोणते मिश्रण नाही? तर एक काय दिलं आहे? पाणी, दुसरं हवा, तिसरं माती आणि चौथं खडू। तर यातलं योग्य उत्तर काय आहे? वेगळं ओळखायचं आहे ना। तर हवामध्ये पण वेगवेगळे घटक असतात, मातीमध्ये पण मिसळलेले असतात, खडूमध्ये पण वेगवेगळे घटक असतात, पण पाणीमध्ये कोणते घटक नसतात। तर मग याचं योग्य उत्तर काय राहील? तर ऑप्शन 1 पाणी हे याचं योग्य उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, नायट्रोजन स्थिरीकरणमध्ये मूलभूत गरजेचे घटक नमूद करा। ए आहे नायट्रोजनेज, दुसरं फेड्रॉक्सिन, तिसरं ATP,
डी एरोबिक कंडिशन्स हे 4 आणि पर्याय उत्तर काय दिलेले आहे तर सर्व पर्याय योग्य ए बी सी, तिसरं ए बी डी, चौथं ए सी डी. तर याचे योग्य उत्तर काय आहे तर नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये मूलभूत घटक कोणकोणते असतात तर ते असतात नायट्रोजनेज, फेड्रॉक्झिन, ATP हे 3 घटक त्यामध्ये असतात. तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन सेकंड हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, DNA मध्ये थायमिन हा नेहमी कुठल्या अमायनो ॲसिडशी जोडी बनवितो तर ऑप्शन आहे ॲडेनाइन, सायटोनिन, ग्वानिन आणि थायमिन. तर याचे योग्य उत्तर काय आहे तर DNA मध्ये थायमिन हा नेहमी ॲडेनाइन अमायनो ॲसिडशी जोडी बनवतो. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन फर्स्ट हे याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रथिनांच्या निर्मितीत कुठल्या RNAचे महत्त्वाचे कार्य आहे तर ऑप्शन आहे mRNA, दुसरं tRNA, तिसरं iRNA, चौथं rRNA. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर प्रथिनांच्या निर्मितीमध्ये mRNA हे यूज केलं जातं. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन फर्स्ट हे याचं योग्य उत्तर आहे. तर आपले सायन्सचे क्वेश्चन बघून झालेले आहे. तर आता आपण पॉलिटीचे क्वेश्चन बघूया. तर 71वा क्वेश्चन काय आहे, घटनेच्या कलम 22 अंतर्गत काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबद्धते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते तर ऑप्शन आहे 2 महिने, 3 महिने, 4 महिने आणि 6 महिने. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर 3 महिने. तर एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध किती महिने केले जाऊ शकते तर ते 3 महिने केले जाऊ शकते जास्तीत जास्त. नेक्स्ट क्वेश्चन, स्वतंत्र भारतात खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक संवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते तर ए काय दिलेलं आहे वन हक्क कायदा, दुसरं शेतजमीन कुळ कायदा, तिसरं कृषी कमाल जमीन धारण कायदा, चौथं कर्जमुक्ती कायदा. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन 3 हे याचं योग्य उत्तर आहे कृषी कमाल जमीन धारण कायदा. तर या कायद्यानुसार कायदेशीर तरतुदीनुसार आपणास ग्रामीण सामाजिक आर्थिक संवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते.